नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावरून राज ठाकरे संतापले। लातूरमधील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का बसलाय। सर्व शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे। नोटीस आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे। वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते। महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणानं संभाजीनगर कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे, तर शेतकरी या विरोधात आक्रमक झालेत। यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावरून राज ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे। गावातील एकूण शेतजमिनींपैकी जवळपास 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाय। त्यामुळे 103 शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलेलं आहे। यावर जरी राज्य सरकारनं सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले।